हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शेंगदाण्याची कढी बनवणार आहोत। मस्त झणझणीत अशी आणि 5 ते 10 मिनिटात बनणारी आणि भातासोबत खायला एकदम मस्त अशी लागणारी ही शेंगदाण्याची कढी आज आपण बनवणार आहोत। काहीतरी वेगळं खायचं असेल तर एकदा या पद्धतीची शेंगदाण्याची कढी तुम्ही नक्कीच बनवा। चला तर पाहूया ही शेंगदाण्याची कढी कशी बनवायची ते। इथे ना मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेते आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर ना आपल्याला यामध्ये फोडणीसाठी जिरे टाकायचे आहेत आणि जिरे छान फुलल्याच्या नंतर यामध्ये ना आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। मस्त छान अशी कडक फोडणी बसायला पाहिजे। आणि आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला कांदाही टाकणार आहोत आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा गुलाबी झालेला आहे। यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते 1 चम्मच आणि तेही परतून घेते तेलामध्ये। आणि आता यामध्ये मी 1 टोमॅटो टाकते बारीक कट केलेला आणि टोमॅटो नरम होण्यासाठी मी यावरती मीठ टाकते 1 चम्मच आणि हे परतून घेते तेलामध्ये। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा। हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा। इथे मी आता हळद टाकून घेते आहे, अर्धा चम्मच हळद टाकायचे आणि लाल तिखटही टाकते। 2 ते 2.5 चम्मच लाल तिखट टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि याला 2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे। यामध्ये मी आता 1 चम्मच गरम मसाला टाकलेली आहे आणि कोथिंबीरही टाकते आणि याला परतून घेणार आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। इथे मी 1 ग्लास भरून पाणी टाकलेली आहे आणि या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आणि हे पाहू शकता पाण्याला मस्त अशी उकळी येत आहे आणि आता उकळी आल्याच्या नंतर पाण्याला यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। थोडंसं जाडसर असलेलं असं शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। मी यामध्ये 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर थोडंसं पातळ वाटत असेल तर परत अजून 1-2 चम्मच टाकायचं। पाहू शकता मी यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे आणि याला छान असे 7 ते 8 मिनिटं बारीक फ्लेमवरती मस्त अशी उकळी येऊ द्यायची। मस्त अशी आपल्या कढीला उकळी आलेली आहे आणि आपली कढी उकळलेली आहे आणि छान अशी झणझणीत अशी आपली शेंगदाण्याची कढी तयार आहे। जर तुम्हाला कधी काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल भातासोबत तर गरम गरम भातासोबत ही शेंगदाण्याची कढी खायला खूपच छान लागते। पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे या कढीवरती। मस्त अशी झणझणीत आणि झटपट बनणारी काहीतरी वेगळी डिश तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा आणि गरम गरम भातासोबत खायला ही आपली शेंगदाण्याची कढी तयार आहे। तुम्ही घरी एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक यू फॉर वॉचिंग।